नमस्कार. कशा आहात? मजेत ना? बघा, एक रेल्वेवरील तुमच्यासाठी प्रश्न घेऊन आलो. प्रश्न काय म्हणतो आपण बघूया. 180 मीटर आणि 170 मीटर लांबीच्या दोन रेल्वे गाड्या एकमेकींच्या समोरासमोरील धावत आहेत. त्यांचा वेग अनुक्रमे 80 किमी प्रति तास आणि 46 किमी प्रति तास आहे. तर त्या गाड्या एकमेकींना ओलांडून जाण्यासाठी किती वेळ लागेल? मित्रांनो, खूप सोपा प्रश्न आहे. काय करायचं माहितीये का? बघ, आपल्याला फक्त त्यांनी वेळ विचारले ना, आपल्या डोक्यात एकच यायला पाहिजे की बाबा वेळ बरोबर अंतर भागिले वेग असते. मग आता मला सांग रे, वेळ बरोबर जर अंतर भागिले वेग असेल तर गुरुजी इथं अंतर काय दिले बरं? मित्रांनो, इथं अंतर म्हणजे त्या दोन रेल्वेची लांबी असते. ओके, मग एका रेल्वेची लांबी दिली 170, एका रेल्वेची लांबी दिली 180 मीटर. ह्या दोघांची करायची बेरीज म्हणजे 17 आणि 18 किती झाली? 35. मला सांग, हे अंतर म्हणजे काय ना माहितीये का? 35 आणि वरचा शून्य म्हणजे 350 मीटर येणार. मग आता इथं वेग काय? पण इथं वेग दिलाय आपल्या दोन गाड्यांचा. एका गाडीचा दिलाय 80 किमी प्रति तास आणि एका गाडीचा दिलाय 46 किमी प्रति तास. मग इथं वेग लिहायचा कसा? आता बघ, इथं महत्वाची गोष्ट काय माहिती का? त्या गाड्या एकमेकांच्या समोरासमोरून धावत आहेत. मित्रा, ज्यावेळेस गाड्या एकमेकांच्या समोरासमोरून धावत आहेत म्हणजे अशा कंडिशन, एक इकून आली आणि एक इकून चालली, त्यावेळेस वेगाची करायची असते बेरीज. आणि कालच्या प्रश्नामध्ये काय बघितलं होतं? गाड्या एकमागे एक धावत आहेत, त्यावेळेस वेगाची करायची वजाबाकी. आता मला इथे सांग, मग दोन वेग दिलेत ना आपल्याला. एका गाडीचा वेग दिलाय 80 आणि एका गाडीचा वेग दिलाय 46. 80 आणि 46 किती झाले? 8 आणि 4 12, 120 वरचे 6 म्हणजे 126. इथं वेग लिहायचा 126. आता इथं अजून एक गोष्ट, गुरुजी हे ना 350 मीटर दिलंय अंतरामध्ये. मीटर अंतर कशामध्ये दिलंय? मीटर मध्ये दिलंय. आणि वेग दिलाय आम्हाला किलोमीटर पर हावर मध्ये. आता काय करायचं मित्रा, या वेगाला आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करायचे. म्हणून चाबी कोणती वापरायची? 5/18ची. कशाला? वेगाला. मग गुणिले 5/18. बस एवढं सॉल्व्ह करायचं, आपलं उत्तर येऊन जाईल. 18 एके 18, 18 7 26, 7 5 35, 35 एके 35 आणि 35 एके 35 आणि हा शून्य 10. 10 काय येणार रे? 10 यायला पाहिजे सेकंद. ओके, पर्याय क्रमांक 1. थँक्यू.